नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसह आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक अजूनही उपोषणावर ठाम आहेत। सध्या ते मेदांता इस्पितळामध्ये आहेत आणि त्यांच्या तब्येतीविषयी आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत वांगचुक यांचे डॉक्टर नितीन दिघे आहेत। काय सांगाल, आत्ता वांगचुक यांची तब्येत कशी आहे? आज 25 दिवस आहे आणि त्याच्यामध्ये कोणाची हेल्थ डाऊन होणार आहे, परंतु त्याबरोबर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आणि अजूनही उपोषण चालू आहे, त्यामुळं त्यांची काळजी तर वाटते आपल्याला। तेच आपण परवा जेव्हा हायकोर्टामध्ये मी स्वतः ॲज म्हणजे त्यांचं डॉक्टर म्हणून मी कोर्टासमोर न्यायाधीशांना हेच सांगितलेलं होतं की त्यांची हेल्थ आपण पूर्णपणे गेल्या 25 दिवसापासून सकाळ संध्याकाळ आपण हेल्थ चेकअप करत आहोत आणि त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट किंवा इतर जे चेंजेस आहेत ECG सर्व आपण प्रॉपरली करत आहोत। तर असं काही मेजर इश्यू आजपर्यंत तरी नाही आहे, पण फ्युचरमध्ये काही ऑर्गनचा त्रास होणं वगैरे असं त्रास होऊ शकतो। तर आता 25वा दिवस असल्यामुळे लवकरात लवकर सरकारने निर्णय घेतल्यास त्यांची जी मागणी आहे किंवा डिमांड आहे ती जर पूर्ण केली धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची तर उत्तम राहील आणि लवकरात लवकर त्यावरती हे राहील। कालच मला म्हणजे काल मंत्री नड्डा जे आहेत ते सरांना भेटलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे, तर त्याचं काय निष्पन्न होईल ते आज आपल्याला आज कळू शकणार आहे। सर, याला सगळ्याला जोडून प्रश्न असा की सोनम वांगचुक हे सध्या खासगी इस्पितळामध्ये आहेत, पूर्वी ते सफदरजंगला होते, त्यांच्यावर आता काही उपचार सुरू आहेत का? काही असे उपचार वगैरे नाही आहे, कारण सर्व हेल्थ चांगली आहे आणि उपोषण चालू आहे। पाणी आणि मीठ यावरतीच त्यांचा आत्ताही चालू आहे। कोणतं IV फ्लूइड किंवा कोणते मेडिसिन किंवा कोणते इंजेक्शन्स वगैरे आत्ता त्यांना चालू नाही आहेत, परंतु यावरती ज्या पद्धतीने सरकारने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्यापर्यंत जाऊन भेटलेले आहेत काल, तर त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। सर, सोनम वांगचुक यांच्या पत्नी सध्या कुठे आहेत आणि त्या पण तिथे हॉस्पिटललाच आहेत का? आणि इतर जे काही त्यांच्या रिपोर्ट्सबद्दल वेगवेगळे दावे होते की पोटॅशियम कमी झालं, वाढलं, नेमकं काय आहे सर? हे काय झालं, ज्या दिवशी सोनम यांना इथून प्रोटेस्ट साईटमधून घेऊन जाण्यात आलं त्याच्या अगोदर, ज्या दिवशी मी अगोदर पण आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की दुपारी 3 वाजता आम्ही चेकअप केलं होतं, जे पोटॅशियम नॉर्मल होतं, जे की 4.3 होतं आणि नॉर्मल व्हॅल्यू 3.5 असते। गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं असं म्हणणं होतं की ते नाही, आणखी कमी झालं आणि ते सिरियस झाले पोटॅशियममुळे आणि फक्त पोटॅशियममुळे आम्ही ॲडमिट केलं। यावरती 3 दिवस ते जेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस 3ही दिवस मी स्वतः त्यांचं ब्लड टेस्ट केलं, वेगवेगळ्या रिप्युटेड लॅबकडून करून घेतलं आणि सगळ्यांमध्ये त्यांचे रिपोर्ट म्हणजे क्रिटिकल नव्हते, सिरियसनेस नव्हता, पोटॅशियम नॉर्मल लेवललाच होता। मग हे सगळं असताना हेच आपण कोर्टासमोर सादर आम्ही केलं आणि कोर्टामध्ये सादर केल्यानंतर कोर्टाने पण त्यावरती पूर्णपणे म्हणजे हेल्थ चेकअप प्रॉपर चालली आहे आणि जे काही चाललं आहे ते रेग्युलर व्यवस्थित चाललं आहे। त्यासाठी जे पेशंट राईट असतात की ज्याप्रमाणे तो पेशंटच्या इच्छेनुसार त्याला हॉस्पिटल निवडण्याची, डॉक्टर निवडण्याची संधी असते, तर ते सर्व त्यांना देण्यात येईल। त्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर सरकारी अस्पताळामध्ये खूप स्ट्रिक्ट होतं, 8वा मजला त्यांच्यासाठी पूर्ण पॅक करण्यात आला होता आणि पोलीस खूप तैनात करण्यात आली होती। तर त्या सगळ्यातून आत्ता कुठेतरी त्यांना एक समाधानकारक त्यांच्या मनाप्रमाणे असलेलं हॉस्पिटल मेदांता या ठिकाणी आहेत आणि कम्फर्टेबल आहेत। पण ते सध्या अंडर ऑब्झर्वेशन ऑफ डॉक्टर आहेत। मेदांताचे MD मेडिसिन पासून सगळे स्पेशलिस्ट त्यांच्या देखरेखीखाली आत्ता सोनम सर आहेत आणि त्याबरोबरच आम्ही सुद्धा पूर्ण आमच्या ज्या पद्धतीने आत्तापर्यंत 25 दिवस आम्ही लक्ष ठेवलं त्या पद्धतीने आम्ही ठेवत आहोत। तर यामधूनच आपलं आता हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर सरकारने किंवा जे काल मंत्री आले त्यांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह हे करावं आणि इनिशिएटिव्ह घेऊन लवकरात लवकर यावरती निर्णय घेण्यात यावा, हीच अपेक्षा आहे। धन्यवाद सर। तर आपल्यासोबत होते डॉक्टर नितीन दिघे, जे पहिल्या दिवसापासून सोनम वांगचुक यांच्यासोबत जंतर मंतरवर डॉक्टर म्हणून त्यांना सेवा देत आहेत आणि त्यांनी आत्ताच माहिती दिली आहे सोनम वांगचुक यांच्या तब्येतीविषयी। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।